हॅलो, कसे आहात? मस्त ना? मी पण मस्तच. तर आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि त्याच निमित्ताने आजचा आपला हा व्लॉग आहे. तर सकाळ सकाळी रेडी होऊन मी चाललेली आहे पूजेसाठी. त्या अगोदर बघा मी इकडे आलेली आहे माहेरी आणि सर्दीमुळे जाम झालेले आहे आणि माझा आवाजही त्यामुळे तुम्हाला असा येत असेल तर प्लीज समजून घ्या. तर सकाळ सकाळ रेडी झाले आणि मग निघाले. इकडे बाबूची बघा कशी मस्ती चालू आहे. मोठं कुठे? मोठ्या बुबू चावला बुबू चावतो दादू नको तसं नको आपण टाटू काढवा. बाबू कुठे चालला? चप्पल कशाला आई? तर पूजेचं ताट घेतलं, सर्व जे काही आपलं साहित्य लागतं ते सगळं घेतलं. त्यानंतर इथे अजून फुलं तोडत होतो आम्ही. थोडीशी फुलं घेतली आणि मग निघालो. पायी पायी चाललो कारण आमच्या घरा शेजारी मंदिर आहे ना, मग तिथेच गेलो. जय 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 कुठे? तिथे चालतो ना मध्ये लावायचं नाही. ठीक आहे काही बीत का असं व्हायचं. दाखव थोडी. ह्याच्यावरती पण शिवामीठ ठेवली आहे. त्याच्या पण तांदूळ तिथं आता पाया पडू पाया पडून चला पंचपालनच आणायचं चुकून असू एबी आणले ना दिवा लावायचे तिथं तर पुढे काढायचं तरी कसं काढायचं पूजा केली. आधी दूध टाकायला पाहिजे होतं साक्षी. हा पूर्ण पाणी टाकतो. गंधार भर दूध टाक साक्षी. हा आता पूर्ण पाणी टाका. टाका पाणी दमाणी करा. हा वर चुकलं पाणी वाहता दुधावर. बस राहिलेलं दूध ह्याच्यात वर ओतलं. तर इथे ना मंदिरामध्ये गाणी लावली होती त्यामुळे मग मी इथला व्हॉइस जो होता तो बंद केलेला आहे आणि नंतर मला याला व्हॉइसवर करावं लागलं. तर इथे आम्ही पूजा करत होतो मस्तपैकी आणि मम्मी आमचा व्हिडिओ शूट करत होती आणि बाळ पण मस्त कौतुकाने बघत होतं. त्याला पण खूप छान वाटतं. त्याला म्हणजे देवाची खूप जास्त आवड आहे. म्हणजे तो कुठे पण त्याला मंदिरात नेलं ना त्याला खूप छान प्रसन्न वाटतं आणि तो देखील तिथे मग पूजा वगैरे करतो. तर इथे आम्ही पूजा करत होतो आणि इकडे नाही जे साखर खाणे चालूच होतं. तर श्रावण महिना अतिशय पवित्र महिना असा मानला जातो आपल्याकडे आणि श्रावण महिना खरंच पवित्र असतोय आणि या महिन्यामध्ये ना भगवान शिवाची आपल्यावरती कृपादृष्टी राहावी म्हणून आपण सोमवारचं देखील व्रत करतो. खूप पवित्र असा हा महिना आहे. या महिन्यातील तुमच्या ज्या काही मनोकामना असतील ते पूजा केल्यामुळे नक्की तुमच्या मनोकामना पूर्ण वगैरे होतात आणि भगवान शिवशंकराची आपल्यावरती कृपादृष्टी पण राहते आणि नक्कीच आपल्या लाईफमध्ये देखील खूप सकारात्मक म्हणजे गोष्टी घडतात.
आमची पूजा झाली. मग त्यानंतर बबूला पण इथे मग बेल व्हायला सांगितलं आणि त्याला पण हे सर्व करायला खूप आवडतं. म्हणजे देवाची त्याला खूप जास्त आवड आहे. पूजा वगैरे करायची म्हटलं ना की तो नेहमीच आमच्याजवळ येऊन बसतो. तर त्याने पण बेल वाईल आणि नंतर आजीबरोबर असा जय जय केला. तर बघा आम्हाला जय जय करायला खूप छान आवडतं बघा. चला जय जय. आणि आता इथे मग इबीत हातात सापडले म्हणलं आपण कसं लावलं तो पाहतो आणि मग तो स्वतःला पण लावून घेतो आणि त्यानंतर काय चक्क सगळं तोंडच भरवून घेणार आहे इबीतने. आणि हे बघा मस्त असं मंदिर सजवलं होतं. घराशेजारचंच मंदिर आहे त्यामुळे जवळच गेले. काय करतो दादू? आजीला पीठ मळून लागतंय. पप्पाला चपाती द्यायची माझ्या पप्पाला. हो दादू. पप्पा जय जय पप्पा. पप्पा कुठे गेले पप्पा? पप्पा त्याला असलं हे पीठ आता तो पण लावणार हा. अजून किती? अय्यो बाबा बाबा बस थोडं थोडं घेऊ दे की थोडं. दादू हाय नको तो वर ठेवले बाळा. ऐका बघ नाही तर सोड. हात नको घालू पिठात. साखर बाळा. तो काय हात घालतो पिठामध्ये. दादू केळ आणलंय मामीनं तू. आणि घरी आल्यानंतर बघा आजीसोबत असं माझ्या मस्ती आमची चालू असते. काही काम करायला गेलं की मध्ये मध्ये आम्ही लुडबुड करतच असतो. तर बबूचे असं छान छान व्लॉग बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी शॉर्ट्स टाकत असते किंवा फुल व्लॉग टाकत असते. कधी कधी रेसिपी पण शेअर करत असते. तर ते पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही प्रेस करा. आणि जेव्हापासून वेट लॉस केलं तेव्हापासून खूप छान फील होतं. पॉझिटिव्ह वाटतं. चलो बाय बाय.